मुंबईतल्याही काही भागांमध्ये हे मॉकड्रिल होणार आहे। मुंबईतल्या या मॉकड्रिल संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी घेतला। आपण पाहूया। उद्या 7 मेच्या दिवशी संपूर्ण राज्यभर मॉकड्रिल सादर केले जाणार आहे। या मॉकड्रिलच्या माध्यमातून आपण बघू शकतो की जे भारतीय नागरिक आहेत त्यांना सजग राहण्यासाठी आणि त्यांना एक प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे मॉकड्रिलचं सादरीकरण केलं जाणार आहे। नेमकं मॉकड्रिल म्हणजे काय असतं, मॉकड्रिल का केलं पाहिजे यासाठी आपण जर बघितलं तर मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तान सीमेवरती अतिशय जे युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच देशामध्ये जर अशी युद्ध परिस्थिती जर निर्माण झाल्याच्या नंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये। अचानकपणे जर एखादा काही घटना घडली तर ती घटनेच्या वेळेस नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि त्या घटनेला कसं संयमाने शांतपणे ती निभवता आली पाहिजे यासाठीच मॉकड्रिल हे सादर केलं जातं आणि मॉकड्रिलच्या माध्यमातून लोकांना एक जनजागृती देखील आपल्याला बघायला मिळते। ज्या पद्धतीने देशाचे जे सैनिक आहेत ज्या पद्धतीने ते देशाचं संरक्षणाचं काम करतात त्याच पद्धतीने अशा घटनांच्या वेळेस कुठेही अफवा पसरू नये आणि जेणेकरून याच्यातून कशा पद्धतीने संयमाने भूमिका घेतली गेली पाहिजे त्यासाठी नागरिकांना एक प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम हे मॉकड्रिलच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यासाठीच गृह मंत्रालयाने येत्या 7 तारखेला म्हणजे उद्या हे संपूर्ण राज्यांमध्ये हे मॉकड्रिलचे प्रात्यक्षिके सादर केले जाणार आहेत आणि अशा अचानकपणे होणाऱ्या या मॉकड्रिलला नागरिकांना कसं सामोरं जायचंय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन रोहितसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।